ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. अनेकदा आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्षच देत नाही. पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते. स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्या व्यक्तीवर कोपू शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो. आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं आणि व्यक्ती टापटीप फ्रेश दिसते. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात, कारण यातून मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूप कमी लोकांना माहीत असते. त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, हे आवश्यक आहे. जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सुख, संपत्ती, समृद्धीची हानी होते. त्यामुळे आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात. अशा चुका लवकरच बंद करा. वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्र सांगते की या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि पैशांसाठी अशा चुका हानिकारक ठरू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आपण दुर्लक्षित करू नये. बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. तर आता पाहूयात त्या चुका कोणत्या आहेत. बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो. वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्येशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख होतो. आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे. आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते. शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते, कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आंघोळ करताना इतरही चुका करतात. बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये. काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात. ही सवय तुम्हाला गरीब करू शकते. बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. असे खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण, गरिबी, वादविवाद होत राहतात. माणसाची प्रगती खुंटते. तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात. राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे स्वच्छ राहत नाहीत आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते. एकाच वेळेस स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवानवरून देवही कोपतात. तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरात पैसे कमी होऊ लागतात. आपला राहू चांगला राहण्यासाठी टॉयलेट आणि बाथरूम बुधवार व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे. असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली कामे होऊ लागतात. तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे. काही लोकांची ही वाईट सवय असते. ती आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात. तुम्हालाही ही सवय असेल तर लगेचच सुधारा, कारण असे केल्याने शनिदेव आणि मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते. ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात. कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षाला सामोरे जावे लागते. बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा. काही लोकांना अशी सवय असते की आंघोळ केल्यानंतर उरलेले पाणी बादलीत तसेच टाकून बाहेर येतात. तर ही चूक लगेच सुधारा. बाथरूममधून बाहेर पडताना
बादली परत भरून ठेवा. बादली रिकामी ठेवायची असेल तर उलटी ठेवा. रिकामी बादली बाथरूममध्ये सरळ ठेवल्याने घरात धनहानी होते. घरातील पैसा दवाखान्यातच जास्त वाया जातो. घरातील माणसे एका पाठोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागत नाही. जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जर आंघोळ करताना चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका. असे केल्याने धनहानी होते. कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्त्व आहे. स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये. आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये. मुलींनी, माता भगिनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात, पण असं करू नये. कारण असे मानले जाते की या चुकांमुळे पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी ठिपकत असताना देखील भागात सिंदूर भरू नये. कारण त्या ठिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर देखील पडतो अशी मान्यता आहे. आंघोळीनंतर लगेचच नखे काढू नयेत. नखे दर मंगळवारीच कापावी. यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात. असे करणे शुभ मानले जाते. परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे आपला बुध ग्रह खराब होतो. बाथरूममध्ये ओले कपडे सोडू नका. आंघोळ झाल्यानंतर काही स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करून खूप स्त्रिया आंघोळ झाल्यावर ते ओले कपडे बाथरूममध्ये सोडतात. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय लगेचच पूर्णपणे सोडा. कारण असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात. तुमच्या राशीचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद, वैभव, प्रतिष्ठा यांचा अभाव निर्माण होईल. बाथरूम उघडे ठेवू नका. याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशांचे नुकसान होऊ शकते. अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते. परिणामी घरात आजारपण येते. नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे. नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे. कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी 2 वेळा तरी आंघोळ करायला हवी. जर तुम्ही जास्त वेळा गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर 2दा आंघोळ करण्याची सवय लावावी. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहील आणि योगशक्ती वाढेल. पाण्यात मिसळा निलगिरीचे तेल. जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या 2 आठवड्यात अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा निलगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा. यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल. किंवा मग आंघोळीचे गरम पाणी तोंडात भरून तोंड गच्च भरावे आणि असे 2-3 वेळा करावे. त्यामुळे सर्दी खोकला यापासून आराम मिळतो. आंघोळ करण्याची योग्य पद्धत. पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता. आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती. बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे. आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते. सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता, परंतु गरम पाणी घेऊ नये. त्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही. थंड पाण्याचा आंघोळीसाठी नेहमी वापर करावा, ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षाही कमी आहे. असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते. गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही आणि म्हणून नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लवकर लागतो. विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रामध्ये निषेध आहे. विवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे त्यावेळी श्रीकृष्णाच्या या घटनेची आठवण करून देत म्हटलं आहे की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या. त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते.
हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या. त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली. गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते. तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे. असे केल्याने आपण जलदेवता वरुण यांचा अपमान करतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये. नकारात्मकता शरीरात प्रवेश करते. जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते. आणि म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्याशिवाय आंघोळ करू नये, तर ते तुमच्यासाठी चांगले राहत नाही. पितृदोष होऊ शकतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असता. जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारतात. त्यामुळे त्यांना समाधान मिळते. विनावस्त्र स्नान केल्याने पितरांचा कोप होतो. त्यामुळे मनुष्याचे तेज, बल, धन आणि सुख नष्ट होते. म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये. तसेच पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते. माता लक्ष्मी क्रोधित होते. शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्यावी. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. धन्यवाद.